तर गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आपल्या तर नवीन जर्नी चालू होती. आता आज आपण एक नवीन एका देशाला चाललो आहे. त्या देशाचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सध्या मी आहे पाचगणीमध्ये, जिथे मी कामाला आहे. आणि पाचगणीत आता मी आता बस पकडली. मी चालू पुणे स्टेशनला. संध्याकाळी 6:30 वाजता आपल्याला पुणे ते कोझिकोडेला ट्रेन आहे. कोझिकोडून माझी इंटरनॅशनल फ्लाईट आहे. एस टी पकडली मी पाचगणी ते वाईवरून परत पुणे स्टेशन. तर आपण आता वाई बस स्टँडला पोहोचलो आहे. याचं बस स्टँड आहे वाईचं. इथून पुढची बस मला आता पुणे स्टेशनला परत दुसरी बस घ्यायची स्वारगेट. डायरेक्ट स्वारगेटला मिळाले ठीक आहे, नाही तर मग पुणे स्टेशन. तर आपण आता पुणे स्टेशनला पोहोचलोय. मगाशी माझी 5:30 वाजता गाडी आली होती एसटीने. त्यानंतर आपला मित्र भेटला सुशांत आणि आपला रोहित. सुशांतचा इंटरेस्ट करून देतो. हा आपला कॉलेजचा दोस्त आहे आणि पटनाचा पटनाचा बादशाह आहे तो. आणि हा रोहित साळुंके, तो जळगावचा शहनशाह आहे. तर आम्ही आता बसलोय एका बारमध्ये. माझी गाडी 2 तास लेट आहे, तर त्यामुळे आपण सोशलाइज ड्रिंकिंग करतोय. तर पुढे आपण स्टेशनला भेटूया. तर मित्रांनो, मी आता पोहोचलोय पुणे रेल्वे स्टेशनला. गाडी 2 तास लेट आहे. 6:45ची गाडी 8:45ला आज निघणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 6 ला. तर गुड आफ्टरनून. दुपारचे 2 वाजले तिथे. मी सध्या आहे जंक्शन, मंगळूर जंक्शनला.
काल रात्री तुम्हाला सांगितलं मी, काल रात्री 8:45 बसलो पुणे स्टेशनवरून. जवळपास 2 तास चालू होतानाच गाडी 2 तास लेट होती आणि इन बिटवीन प्रवासामध्ये 1 तास गाडी लेट चालू आहे. गाडी कोकण मार्गातून आलेली आहे. कोकण जो आपला रूट आहे मुंबई ते केरळपर्यंत, त्या रूटने गाडी आलेली आहे. स्टार्टिंगला पुणे, पनवेल, त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा ट्रेनचा रूट होता. उडुपी, कारवार. आता मंगळूरवरून परत अजून जवळपास 2 तासाचं अंतर आहे, 2-3 तास लागतील. कोझिकोडेला चाललो आहे आणि पुढे आता आपल्याला लागेल कन्नूर, लागेल करवार लागेल. तर असं काहीच मंगळूर कर्नाटकमधलं एक मोठं शहर आहे. इथे NIT सुरतकल पण आहे, त्याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे. तर ॲक्च्युली माझी 9:30 वाजता फ्लाईट आहे कॅलिकटवरून. कुठं चाललं आहे ते तुम्हाला एअरपोर्टला गेल्यावर सांगेल. पण जरा मनात जरा भीती वाटते फ्लाईटला उशीर होईल का काय, कारण की जवळपास 3 तास लेट चालू आहे. जर का 5 वाजता पोहोचलं तर माझी 9:30 वाजता फ्लाईट आहे. 4 तासाचं अंतर आहे मला पुढे जायचं. तर बघूया वेळेत पोचतोय का आपण. रस्त्यात काय वाटलं तर तुम्हाला दाखवत जाईल इंटरेस्टिंग. गाडी बराच वेळ थांबली, 10 मिनटं झाली गाडी थांबली. काल 8:30 रात्रीपासून मी आज पहिल्यांदाच ट्रेनच्या बाहेर येऊन बाहेर आलो आहे. गाडीचं इंजिन पण चेंज केलं. गाडीचं इंजिन इकडं होतं, आता इकडे लावावं लागलेत. बहुतेक आता ट्रॅक चेंज होतोय. जवळपास 15 मिनिटांनी गाडी निघाली. इंजिन चेंज करायसाठी एवढा वेळ लागला याला. केरळमध्ये पोहोचलो आपण. कासारगोड म्हणून रेल्वे स्टेशन होतं पहिलं. हे कोकण रेल्वेचं पहिलं स्टेशन आहे केरळमधलं. तर मी पोचलो आहे कोझिकोडे रेल्वे स्टेशनला. मी सध्या ऑटो स्टँडला आहे. ऑलरेडी मला ट्रेननी 3.5 तास लेट केले. 9:30 वाजता संध्याकाळी फ्लाईट आहे माझी. फ्लाईटला ऑलरेडी उशीर झाला आहे. तर बघूया, माझा बसने जायचा विचार होता, पण बसने काय मी पोचलो नाही टायमावर. त्यामुळे मी आता प्रिपेड ऑटो करतो. तिथे ऑटो स्टँड आहे, इथे ते प्रिपेड ऑटो स्टँड आहे. इथं बघूया किती ऑटोचे सांगतात. चांगली सिस्टीम आहे इथे. How much the airport? 800. Do you accept in Google Pay or online? Do you accept? Okay, wait. तर 800 रुपये भाडं आहे एअरपोर्टचं.
तर मला वाटते करूया आता, काय दुसरं ऑप्शन नाही आहे. तर मी ऑटो केली आहे. इथं प्रीपेड ऑटो सिस्टीम आहे कोझिकोडेला केरलामध्ये. इथं एक बघायचं तिकीट पण देतात. हाऊ मच तिकीट? 800. ओके. इट्स टू मच. इट्स टू मच. 800. Why? I thought it's only 27 kilometers. 27 kilometers bus. Auto. Okay. Yes. Auto fare. Yes. तर ऑटो फेअर त्याने 800 रुपये लावला आहे. Can you give me the discount? No? Hello. Can you show me the ticket? Traffic police. Okay. तर असं कायचं तिकीट असतं यांचं. बसमध्ये कंडक्टर कसं तिकीट देतो तसं ऑटोवाल्यांचं इथं तिकीट पण असतं. ऑटो स्टँड आहे त्यांचा. ओके, कीप इट. थँक्यू. तर असे कोझिकोडे शहर आहे. माझ्याकडे काही चॉईस नव्हती. उशीर झाला होता मला एअरपोर्टला जायला, त्यामुळे मी 800 रुपये देऊन आता हे केलेली आहे ऑटो. कोझिकोडे हे जुनं नाव आहे. इथलं लोकल नाव आहे कोझिकोडे या शहराचं. त्याचं इंग्लिश नाव आहे कॅलिकट. इंग्रजांनी इथं कॅलिकट म्हणून याचं नाव ठेवलं. केरळमध्ये पहिल्यांदाच प्रवास करतो या निमित्ताने. एअरपोर्टला गेल्यावर तुम्हाला सांगेलच माझा कुठल्या देशात चाललो आहे मी. तर मी आता बोर्डिंग गेटला आलेलो आहे आणि बोर्डिंग पास देताना त्याने मला सगळं रिटर्न फ्लाईट चेक केली, तिकीट चेक केलं, विजा चेक केला. त्यानंतर माझं बॅग होती मोठी, ती बॅग त्यांनी बॅगेजमध्ये टाकली त्यांनी, म्हणजे ते मला डायरेक्ट एअरपोर्टला मिळालं. आणि छोटी बॅग सोबत घेतली. त्याच्यामध्ये फक्त पासपोर्ट आणि खायचं थोडंसं साहित्य ठेवलं आहे त्याच्यात. मेन बॅग जी आहे ती आता एअरलाईनकडे दिलेली आहे. त्याला कॅबिन बॅगेज म्हणतात, चेक बॅगेज. तर ती एअरलाईनकडे आहे, ते मला आता कैरोमध्येच मिळेल. तर माझी फ्लाईट आहे एअर इतिहाडची. थोडा वेळ थांबतो. फ्लाईटचं अनाऊन्समेंट चालू होतं. तर माझी फ्लाईट आहे एअर इतिहाडची. त्याचा हा असा बोर्डिंग पास मिळालेला आहे. बोर्डिंग चालू झालं आहे आता आमचं. तर मला फ्लाईट पडलेली आहे 12,500-13 हजाराच्या आसपास. मुंबईतनं फ्लाईट फार महाग होती, त्यामुळे मी इथून फ्लाईट घेतली कॅलिकटवरून. तर टोटल 9 तासाची जर्नी आहे. कॅलिकट ते अबुधाबी पहिला माझी कनेक्टिंग फ्लाईट आहे, जी की 3.5 तासाची आहे. 9:30ला माझी फ्लाईट इथून टेक ऑफ होईल आणि 12-12:30च्या आसपास अबुधाबीला पोहोचेल. तर अबुधाबीला 12ला पोहोचेल आणि तिथून मग जवळपास 2-2.5 तासाचा ट्रान्झिट टाईम आहे माझा. आणि त्यानंतर मग 3 वाजता परत फ्लाईट आहे अबुधाबी ते कैरो. तर बघूया आता माझी बोर्डिंग चालू होईल 10 मिनटात. असं एअरपोर्ट आहे इथला. तुम्हाला इमिग्रेशनचं पण सांगायचं राहिलं. इमिग्रेशनमध्ये माझं त्यांनी पासपोर्ट घेतला, बोर्डिंग पास बघितला. त्यानंतर विचारलं की कुठं चाललं आहे. टुरिस्ट विजा बघितला माझा, इजिप्तचा टुरिस्ट विजा होता माझा. तर पुण्यावरून फ्लाईट का घेतली नाही, इथून का घेतली, सगळं फार क्वेश्चन विचारले. तर त्याला सांगितले की पुण्यावरून काय फ्लाईट नव्हती आपली इजिप्तला डायरेक्ट, आणि मुंबईवरून फार कॉस्टली होते, हे सगळं सांगितलं त्याला. आणि नंतर म्हटलं कुठं काम करता, काय काम करता. त्यांना सांगितलं मी नगरपालिकेत काम करतो. मग पुढं त्यांनी विचारलं की एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात, काय करता जॉबमध्ये, सगळं डिटेल्स सांगितलं त्यांना. आणि त्यानंतर त्याची मग स्टॅम्प लावला आणि वेलकम, आणि मग त्यांनी मला पाठवलं. मग आणि असं माझं इमिग्रेशन झालं. हा जास्त काय त्रास दिला नाही इमिग्रेशनमध्ये, कारण की मी यूट्यूबवर भरपूर ऐकलं होतं. नॉर्मली इंडियातनं लोक स्टिकर विजा घेतात, जे की इमिग्रेशनला जावं लागतं मुंबईमध्ये. मी विजा घ्यायचं ठरवलं होतं, त्यामुळे मला मनात थोडंसं धाकधूक लागली होती इमिग्रेशनला काय होईल म्हणून. पण विजा असून पण माझं क्लिअर झालं, फार मला असं आनंद झाला. तर मी आता बोर्ड करतोय. भेटूया तुम्हाला फ्लाईटमध्ये.
तर फारच एक्सायटेड आहे मी आपल्या कैरो सिरीजमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, येणाऱ्या व्हिडिओ. तर मिडल सीट मिळाली आपल्याला. फ्लाईटला फार गर्दी पण आहे. तर पोहोचलो आपण अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टला. इथं खाली बॅग काढायचं काम चालू आहे. जे आपण चेक इन बॅगेजमध्ये आपण जे सामान दिलं होतं, सामान काढायचं काम चालू आहे इथं खाली. तर आपण आता अबुधाबीच्या गेटला पोहोचलो आहे, एअरपोर्टला. इथून मग अशी माझं इकडून माझं अरायवल झालं होतं. त्यानंतर ट्रान्सफरसाठी त्यांनी सेपरेट गेट ठेवले होते. तर हे आहे मेन अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्ट. हां, मैं पुणे से आप केरला. तर हे माझ्यासोबत केरला फ्लाईटमध्ये होते, शेजारी बसले होते. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे माझा दुबई एअरपोर्टचा. तर माझा A3 नंबर आहे गेटचा. ते तिकडे बोर्ड लावला आहे A3 गेटचा. या एअरपोर्टबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर जगातलं सर्वात मोठं एअरपोर्ट आहे अबुधाबी. आणि पूर्णपणे सोलरवर याची सगळी पॉवर सप्लाय या एअरपोर्टचा. म्हणजे ग्रीन एअरपोर्ट जे म्हणतात ना, ते सगळ्यात जगातला सर्वात मोठा ग्रीन एअरपोर्ट आहे हा. तर आपण आपल्या गेटला पोहोचलो आहे, A3 गेटला, जिथून आपलं बोर्डिंग चालू होणार आहे. त्यानंतर रिक्लायनिंग चेअर्स वगैरे तिथं झोपायसाठी पॅसेंजरसाठी. खरंच आहे एअरपोर्टचा हा लुक तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल. एअरपोर्टचा लुक जगात मी भरपूर एअरपोर्ट म्हणजे जगात एवढे नाही प्रवास केला. माझा हा 7वीच कंट्री आहे. पण अबुधाबी हा जो एअरपोर्ट आहे आत्तापर्यंत सगळ्यात माझा बेस्ट एअरपोर्ट होता. आणि बघूया अजून तुम्हाला थोडं चालून दाखवतो काय काय या फॅसिलिटी. मी फक्त एंट्री एक्झिट गेट शोधतो आहे जिथून आपल्याला बोर्डिंग भेटणार आहे. तर हा इथं आहे तो गेट. तर या इकडे बोर्डिंग आहे या लेफ्ट साईड. तर फ्लाईटमध्ये फ्लाईट इतिहाड एअरवेची जी आहे, जी तुम्हाला मगाशी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, ही अबुधाबीचीच आहे. युनायटेड अरब इमिरेट्स या देशाची एक लो कॉस्ट कॅरियर आहे इतिहाड एअरवेज. तर त्यांनी मला फ्लाईटमध्ये जेवण पण मिळालं. एक नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही टाईपचं जेवण होतं. प्लस ते ज्यूस होतं, वाईन, बियर सगळं काही फ्री होतं त्या फ्लाईटच्या कॉस्टमध्येच. आणि मला ही फ्लाईट तुम्हाला सांगितलं जसं की मला ही फ्लाईट पडली 13,000 रुपयाला. आणि फारच स्वस्त. आणि ज्याप्रमाणे फॅसिलिटी आहेत त्या एअरवेजची, त्या मानाने फारच मला आवडली आहे इतिहाड एअरवेजची. तर एअरपोर्ट मग अशी तुम्हाला दाखवलंच लुक. तर अजून एकदा तुम्हाला दाखवतो. असं फार गर्दी नाही आहे सध्या. बहुतेक मीच लवकर आलो आहे. तर मी तुम्हाला आता कैरोला गेल्यावर भेटेल. तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जो बेल आयकॉनचं बटन असतो त्याला ऑलला क्लिक केलं ना, तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. तर भेटूया आपण कैरोला गेल्यावर. व्हॉट विल बी द
Conversion. Punching, I'll tell you. Okay. Which way here? Because I'll punch in local currency. So in the rupees, how much is it? Okay. तर मी करन्सी एक्सचेंजला आलो आहे डॉलर घ्यायसाठी. माझं इकडे इंडियन IDFC बँकेचं इंटरनॅशनल कार्ड आहे, त्याने बघूया डॉलर मिळतात का, तो ट्राय करतोय. हा त्याचं नाव आहे करन्सी एक्सचेंज. पहिल्यांदाच मी आपलं भारतीय ATM वापरून डॉलर काढायचा प्रयत्न करतोय, ATM मधून न काढता. 19,000. What? Bank rate. 200. 19,000 for $200. Okay, 19. This much in our local amount. It's only rupees this much. Okay, $200. Not allowed. Okay. तर आता मी परत मेन पोर्टला आलो आहे, जिथून सगळे जंक्शनला आलो आहे मेन एअरपोर्टच्या, जिथून सगळं अरायवल, डिपार्चर, ट्रान्सफर सगळे, परत इन्फॉर्मेशन बोर्ड सगळे एकाच ठिकाणी आहे. ATM मगाशी चाललं नाही, मी करन्सी एक्सचेंजला गेलो. त्याने ॲक्च्युली मला रेट पण दाखवला, रेट फार महाग पण होता, परवडत पण नव्हतं. आणि मग त्याने ते ट्रान्झॅक्शन डिक्लाईन झालं. बँकेचं काय प्रॉब्लेम आहे ते काय माहीत नाही, पण ते ट्रान्झॅक्शन डिक्लाईन झालं. मला डॉलर घ्यायचे होते 100, पण ते काही मिळाले नाही. तर असं हे एअरपोर्ट आहे, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आता मी परत मेन पोर्टला आलो आहे, जिथून सगळे जंक्शनला आलो आहे मेन एअरपोर्टच्या, जिथून सगळं अरायवल, डिपार्चर, ट्रान्सफर सगळे, परत इन्फॉर्मेशन बोर्ड सगळे एकाच ठिकाणी आहे. ATM मगाशी चाललं नाही, मी करन्सी एक्सचेंजला गेलो. त्याने ॲक्च्युली मला रेट पण दाखवला, रेट फार महाग पण होता, परवडत पण नव्हतं. आणि मग त्याने ते ट्रान्झॅक्शन डिक्लाईन झालं. बँकेचं काय प्रॉब्लेम आहे ते काय माहीत नाही, पण ते ट्रान्झॅक्शन डिक्लाईन झालं. मला डॉलर घ्यायचे होते 100, पण ते काही मिळाले नाही. तर असं हे एअरपोर्ट आहे, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आता मी परत माझ्या जागेवर आले, आपल्या A3 गेटला, जिथून आपली बोर्डिंग आहे कैरोसाठी. आणि तुम्हाला अजून एक थोडीशी माहिती द्यायची की अबुधाबी एअरपोर्ट जो आहे, इथं या एअरपोर्टला पाकिस्तानी भरपूर आहेत. पाकिस्तानी नॅशनलिस्ट आहे ना, इथं भरपूर काम करतात. आणि इथं बऱ्याच वेळा इंडियन लोकांना यांना त्रास द्यायचा म्हणून त्यांना इथं इंडियन लोकांना डिपोर्ट करतात. का माहिती का? कारण की अबुधाबीला ट्रान्झिट करण्यासाठी 4 तासाच्या वर जर का ट्रान्झिट असेल तुमचा, तर त्यासाठी तुम्हाला लागतो विजा लागतो इथला अबुधाबी UAEचा. पण माझा ट्रान्झिट 4 तासाच्या आत असल्यामुळं मी काही ट्रान्झिट घेतला नाही, ट्रान्झिट विजा घेतला नाही. त्याला ट्रान्झिट विजा म्हणतात, तर ट्रान्झिट विजा काही मी घेतला नाही. कारण की ट्रान्झिट विजा घेतला तर आपल्याला 48 तासमध्ये आपल्याला अबुधाबी एअरपोर्टच्या बाहेर पण जाता येतं. आणि मग त्यासाठी मग आपल्याला इमिग्रेशन पास करून बाहेर पण आपल्याला समजा 48 तासापर्यंत आपल्याला अबुधाबी किंवा UAEला पण जाऊन परत येता येतं. पण माझ्याकडे 3च तास असल्यामुळे मी काही ट्रान्झिट विजा काढला नाही. आणि डायरेक्ट मग मी ट्रान्सफर जिथं आहे ट्रान्सफर गेटला येऊन मी बोर्डिंगसाठी तर वेट करतो आहे. आता मी यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं, बरेच जण आपले इंडियन मित्रांसोबत किंवा इंडियन लोकांसोबत डिपोर्ट होण्याची. डिपोर्ट म्हणजे काय होतं की त्याला हे करतात, डिपोर्ट म्हणजे एका रूममध्ये त्याला नजरकैद करतात. आणि काही कारणामुळं कोणाकडे विजा नसतो, कोणाकडं व्हॅलिड विजा नसतो, कोणाकडं काय पासपोर्ट एक्सपायर झालेला असतो, काही कारण असू शकतं. जर एखाद्याला डिपोर्ट केलं तर त्याला त्या एअरपोर्टमध्येच थांबवतात, नजरकैद करतात, त्याला पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ देत नाहीत, वापस त्याला त्याच्याच होम कंट्रीमध्ये परत पाठवलं जातं. तर असं बऱ्याच वेळा घडलं आहे माझ्या बाबतीत. अजून तरी काय तसं काय घडलेलं नाही आहे, त्यामुळं मी आता डायरेक्ट बोर्डिंगपाशी थांबलेलं आहे. शक्यतो आता तसं काय व्हायचं शक्यता कमी आहे, पण हे मला तुम्हाला सांगायचं जरा वाटलं त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तर हां, ते एक महत्त्वाचं आहे की 4 तासाच्या आत जर का तुम्ही भविष्यात कधी तुम्ही आले UAEमध्ये, एकतर अबुधाबी एअरपोर्ट असो किंवा दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असो, इथं जर का तुमचा 4 तासाच्या आत जर का ट्रान्झिट असेल, म्हणजे पुढची कनेक्टिंग फ्लाईट असेल, तर तुम्हाला ट्रान्झिट विजा घ्यायची गरज नाही 4 तासाच्या आत असेल तर.
तर तुम्ही डायरेक्ट आपला जो डेस्टिनेशन कंट्रीचा जर विजा असला तरी तुम्ही बोर्डिंग पास तुम्हाला अजून एक सांगायचं की बोर्डिंग पास जे आहेत जिथून मी कालिकटला जिथून मी माझी फ्लाईट घेतली तर अबुधाबीसाठी कॅलिकटवरून तिथं तुम्हाला 2 बोर्डिंग पास देतात. एक तर कॅलिकट ते अबुधाबी आणि अबुधाबी ते कैरो असे बोर्डिंग पास कॅलिकटमध्येच मला मिळाले. त्यामुळे अबुधाबी तर कैरोचा जो बोर्डिंग पास घेण्यासाठी मला परत इमिग्रेशन क्रॉस करून मला बोर्डिंग काउंटरला जाण्याची गरज नाही. त्यामुळे इमिग्रेशन ते माझं वाचतं कारण की आपल्याकडे काही विजा नाही आहे. त्यामुळे त्यांनी कॅलिकटलाच त्यांनी 2 बोर्डिंग पास दिलेले आहेत आपल्याला. तर ठीक आहे, आता वेट करतो आहे मी. अजून काही इंटरेस्ट नाही असलं तर तुम्हाला सांगेल. तर बोर्डिंग चालू झाली आपली अबुधाबी ते कैरोची. नुसतं बोर्डिंग पास चेक केला, बाकी काहीच क्वेश्चन विचारलं नाही कारण की काही इमिग्रेशन काउंटर नव्हतं. तर आपण चालू डिपार्चर करायला. तर मी विंडो सीट मिळाली मला 21 मी ऑनलाईन बुक करताना बुक केली होती विंडो सीट. आणि तर मी चाललो की इजिप्तला कैरोला. तर ही अशी एअर इतिहाडची फ्लाईट आहे. एअर इतिहाड अबुधाबी म्हणजे युनायटेड अरब एमिरेटची लो कास्ट कॅरियर आहे. अबुधाबीचीच हेडक्वार्टर असलेली एअरलाईन आहे. आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे इजिप्तला म्हणजे आफ्रिकन कंट्रीमध्ये जायचा. आणि नॉर्थ आफ्रिकेला हा देश पडतो. तर या व्हिडिओचं मी इथंच एंड करतो.